आमचे आधी लोक गेले आहेत तिथे। पोलिसांना सांगितलं आम्हाला तिथे पोहोचायचंच आहे, आम्हाला पोहोचायचंच आहे कुठल्याही आम्ही आंदोलन करतच राहणार अशी भूमिका जी आहे ती आंदोलकांनी घेतलेली आहे। ठाकरेंच्या सेनेच्या आंदोलकांची पोलिसांकडून सध्या धरपकड सुरू आहे। दादरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या हंडा मोर्चाची ही दृश्य आपण पाहतोय। सध्या पोलीस या आंदोलकांना या ठिकाणाहून दूर नेताना आपण पाहतोय। आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। दादरमध्ये हे आंदोलन सध्या सुरू आहे। मुंबईमध्ये 5 दिवस चाललेल्या टँकरचा बंद आणि पालिकेचा विस्कळीत पाणी पुरवठा त्यामुळे अनेक रहिवासी हैराण झाले असं आदित्य ठाकरे यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये देखील म्हटलं होतं आणि आता त्यानुसारच आंदोलन करण्यात देखील त्यांनी दिला होता। आता ठाकरेंच्या सेनेच्या आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आलेली आहे। दादरमध्ये ही दृश्य आपण पाहतोय। शिवसेना भवनासमोर हे आंदोलक जे आहेत ते चांगलेच आक्रमक झाले। जोपर्यंत पाणी नाही तोपर्यंत संघर्ष थांबणार नाही अशा जोरदार घोषणाबाजी सध्या आंदोलकांकडून केल्या जातात। अनेक महिला आंदोलकांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावरून ठाकरेंची सेना आक्रमक झालेली आहे। वॉटर टँकर चालकांच्या संपामुळे व्यावसायिक बांधकाम प्रकल्प, हॉटेल आणि अनेक आस्थापनांमधील पाणी पुरवठा ठप्प झाला, त्यामुळे मोठा नुकसान झालं। मात्र काल हा संप जो आहे तो मागे घेण्यात आलेला आहे। मात्र आजही ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झालेली आहे। पोलिसांकडून या आंदोलकांची सध्या धरपकड सुरू असल्याची ही दृश्य आपण पाहतोय। पोलीस या आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करतायत, मात्र हे आंदोलक आंदोलन करण्यावर ठाम आहेत। काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेलं आहे आणि काही आंदोलकांना या ठिकाणाहून पांगवण्याचा प्रयत्न सुरू आहे।